भाजी विक्रेत्याचे भांडण प्रकरण 5. दुष्ट प्रवृत्तींबद्दल मौन बाळगून वरवर त्यांचा मागमूस देखील लागू नये इतक्या खोल त्या गाडून टाकून आपण त्यांना खतपाणीच घालत असतो. भविष्यात त्या 1000 पटीने उसळून वर येतील. आपण दुष्टकर्म्यांना जाब विचारत नाही किंवा शिक्षा करत नाही तेव्हा आपण फक्त त्यांना दीर्घ आयुष्य देत नसतो तर नव्या पिढीचा हक्क असलेल्या न्यायाचा पायाच आपण उद्ध्वस्त करतो. अलेक्झांद्र सोल्झेनित्सिन, गुलाग आर्किपिलागो, 1918 ते 1956. गाजरासारखे तुकडे करून घ्यायचे नसतील तर एक पाऊल देखील पुढे टाकू नका, त्याने थंड आवाजात सुनावले. जणू काही मानवी देहाचे तुकडे करण्याची त्याला रोजची सवय होती. भाजी कापण्याच्या सुरीसारखा त्याने चॉपर हातात धरला होता. जणू काही गाजर कसे कापले जाते याचे तो प्रात्यक्षिक देत होता. त्याच्या धमकीला न घाबरता कुणी एक पाऊल जरी पुढे टाकले तरी त्याच्यावर वार करण्याच्या पवित्र्यात तो उभा होता. अमर मारुती नाईक जसे बोलत आहे तसे करू शकतो हे त्याच्या शब्दांवरून आणि त्याच्या आविर्भावावरून लक्षात येत होते. त्याचे डोळे लालबुंद झाले होते. तो दात ओठ खात होता. एका साध्या सरळ तरुण मुलाचे रूपांतर गुंडात करणारे ते एक पाऊल उचलायला तो सज्ज दिसत होता. बघ्यांच्या छातीत धडधडत होते. 24 वर्षांचा हा तरुण मरायला किंवा मारायला तयार आहे हे त्याच्या डोळ्यातील प्रचंड द्वेषातून आणि रागातून दिसत होते. त्याच्यासमोर 5 धष्टपुष्ट माणसे उभी होती. रस्त्यावरचे गुंड, धाकदपटशा करणारे. आपल्यापैकी एकाने जरी काही हालचाल केली तर समोरचा तरुण त्यांच्यावर चालून येईल आणि एका फटक्यात त्यांचे मुंडके छाटेल हे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्यातील कुणीही आयुष्यात एक दिवस देखील कष्टाचे काम केलेले नव्हते. याउलट या तरुणाचे स्नायू कष्टाच्या कामांमुळे बलदंड झालेले होते. हे अवघड होते. आत्तापर्यंत त्यांना गरीब भाजीवाल्यांचाच फक्त अनुभव होता. ते कुरकुरायचे पण शेवटी हप्ता द्यायचेच. आपल्या प्रतिस्पर्ध्यांपैकी कुणीही आता पुढे येण्याचे धाडस करणार नाही हे लक्षात आल्यावर अमरने डाव्या बाजूला सरकून त्याचा डावा हात खाली पडलेल्या माणसासमोर केला. तो जमिनीवर पालथा पडला होता. पांढरे कपडे धुळीने माखले होते. चष्मा ओढून बाजूला पडला होता. दादा उठ, माझा हात धरून, म्हणत अमरने वेदनेने विव्हळत असलेल्या त्या माणसाला हात दिला. तो उठत नाही असे पाहून त्याला उचलण्यासाठी अमर खाली बसला पण सगळा वेळ त्याचे डोळे त्या गुंडांवर खिळलेले होते. अजित भावाला धरून हळूहळू उठण्याचा प्रयत्न करत होता पण त्या प्रयत्नात त्याचा तोल गेला. अमरने त्याचे सगळे वजन एका हातावर घेतले होते त्यामुळे त्याचाही तोल गेला. त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी या क्षणाचा फायदा घेत चपळाईनं हालचाल केली. एकाने बाजूने अमरवर वार केला तर दुसऱ्याने पाठीमागून. पण अमर त्यांच्यापेक्षा चपळ होता. पाठीमागून आलेल्या माणसावर त्याने सटकन चॉपरचा वार केला. त्या माणसाच्या हाताला मोठी जखम झाली पण ज्या हल्लेखोराने त्याला मागून धरले होते त्याने अमरचा गळा आवळला. अमरने चॉपर उजव्या हातातून डाव्या हातात घेतला पण त्या माणसाची गळ्याभोवतीची पकड काही त्याला सोडवता आली नाही. पण क्षणभरातच तो माणूस बेंबीच्या देठापासून ओरडू लागला. अमरने जुनीच पद्धत वापरून त्याला नामोहरम केले होते. त्याच्या गुप्तांगावर बसलेल्या जोरदार ठोशामुळे तो एवढ्या जोरात ओरडला की दादरच्या संपूर्ण बाजारात त्याची किंकाळी ऐकायला गेली. एका माणसाच्या हातावरचा घाव आणि दुसऱ्याची आर्त किंकाळी यामुळे बाकीचे गुंड घाबरून गेले. ते परत जायला लागले तसा त्यांचा म्होरक्या म्हणाला, तू थांब, परत येतो आणि पाहतो तुझ्याकडे, तुझा खिमा करून टाकतो की नाही बघ. तोवर अजित भानावर आला होता आणि त्याने ही धमकी ऐकली. त्याने अमरकडे पाहिले. तो अजूनही त्या गुंडांवर नजर रोखून उभा होता. अजितने हलवून त्याला भानावर आणले. अमर, तू जा आता, आईबाबांची शपथ आहे तुला, जा इथून. पण अमर एकटा जायला तयार नव्हता. तो म्हणाला, नको, आपण एकत्र जाऊ. धंद्याच्या वेळात दुकान सोडून जाण्याची किंवा दुकान बंद न करता तसेच सोडून जाण्याची अजितची खरे तर तयारी नव्हती. पण त्याला काहीही करून अमरला तिथून दूर न्यायचे होते. ती माणसे पुन्हा येतील. येताना आणखी माणसे शस्त्रे बरोबर आणतील याची त्याला खात्री होती. त्यामुळे एक दिवसाचा धंदा बुडाला तरी त्याची हरकत नव्हती पण भावाचा जीव त्याला धोक्यात घालायचा नव्हता. त्या गुंडांच्या तावडीत सापडायला नको म्हणून ते दोघेजण दुकान तसेच सोडून तिथून निघून गेले. ती माणसे पोत्याच्या टोळीची आहेत की गवळीच्या की बबल्याच्या हे देखील त्यांना माहीत नव्हते. ती माणसे परत आली पण दुकानात नाईक बंधू दिसत नाहीत म्हटल्यावर त्यांनी दुकानाची नासधूस केली. जे काही नेण्यासारखे होते ते बरोबर नेले. इतर कोणी नाईकांसारखे वागायचे ठरवले तर कोणाची खैर नाही. जाता जाता त्याने इतर दुकानदारांना इशारा दिला. दादरचा भाजी बाजार दादर पश्चिम रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे. 70-80च्या सुमाराला देखील तिथे करोडो रुपयांची उलाढाल व्हायची. वाशीचा कृषी उत्पन्न बाजार अद्याप सुरू व्हायचा होता. नवी मुंबई आकाराला येत होती. अख्ख्या शहराला दादर आणि भायखळा इथल्या भाजी बाजारातून भाजी पुरवठा व्हायचा. तिथली उलाढाल प्रचंड होती. त्यामुळे परळ दादरच्या गुंडांचे या बाजाराकडे लक्ष गेले आणि भाजी विक्रेत्यांना धाकदपटशा दाखवून त्या उलाढालीची काही हिस्सा आपणही मिळवू शकतो
हे त्यांच्या लक्षात आले. बबल्या आणि पोत्या टोळ्यांची माणसे बाजारात फिरून विविध उत्सवांच्या वर्गणीसाठी पैसे गोळा करायला लागले. सुरुवातीला गणेशोत्सवासाठी, मग होळी, मग दिवाळी, गोकुळाष्टमी. भाजी विक्रेते या मागण्यांनी हैराण झाले होते, कारण या गुंडांच्या फेऱ्या आणि त्यांची संख्या सतत वाढतच होती. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या डॉनचे नाव घेत असे, पण विक्रेते पैसे देत असत, कारण पैसे न देणे त्यांना अधिक महागात पडले असते हे त्यांना माहीत होते. कालांतराने असे पैसे देणे नित्याचे झाले. त्यासाठी कुठल्या उत्सवाचीही गरज उरली नाही. जे त्याला विरोध करायचे त्यांना जबर मारहाण केली जायची. त्यामुळे ते पुढचे 4-5 आठवडे कामाला येऊ शकायचे नाहीत आणि त्यांचे उत्पन्न बुडायचे. असे 1-2 प्रकार झाल्यावर इतरांना चांगलीच दहशत बसली आणि या खंडणीच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा विचार जरी एखाद्याच्या मनात आला तरी तो फार काळ टिकत नसे. अमर त्याआधी काही आठवडेच दुकानात यायला लागला होता. तो तेव्हा बेकार होता आणि त्याला इतर कुठे नोकरी देखील मिळत नव्हती. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला दुकानात बसायला सांगितले. त्यामुळे तो दुकानात जाऊन अजितला मदत करू लागला. अजितचे आणि त्याचे मतभेद होत असले तरी तो अजितला खूप मानत असे. अमरचे गणित चांगले असल्याने हिशेबाचे काम ओघानेच त्याच्याकडे आले. त्यामुळे काही रकमेचा हिशोब लागत नाही आणि वरचेवर असे पैसे जात असतात हे त्याच्या लक्षात आले. आपल्या भावाला काही वाईट सवयी नाहीत हे त्याला माहीत होते. त्यामुळे त्याने अजितला याविषयी विचारायचं ठरवलं. सुरुवातीला अजितने काहीच उत्तर दिले नाही, पण अमर ऐकत नाही असे म्हटल्यावर त्याने टोळ्यांना दिल्या जाणाऱ्या वर्गणीविषयी सांगितले. एक दिवस अमरने अजितला साधा हिशोब मांडून दाखवला. या गुंडांनी एका भाजीवाल्याकडून एका आठवड्याला 100 रुपये जरी गोळा केले तरी त्यांना आठवड्याला 20,000 रुपये मिळतात. आठवड्याला 100 रुपये म्हणजे प्रत्येक भाजीवाला वर्षाला 5 ते 10,000 रुपयांच्या दरम्यान पैसे देतो. हे टोळीवाले गरीब बिचाऱ्या भाजीवाल्यांच्या जीवावर स्वतःच्या तुंबड्या भरून घेत आहेत. आपण का त्यांना आपल्याला लुटू देतो? अमर वाद घालत असे. अजित त्याला या सगळ्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला द्यायचा, पण अमरला हा अन्याय अजिबात सहन होत नव्हता. मुठभर माणसे अशी कशी बाजारावर हुकूमत गाजवू शकतात? यापुढे वर्गणी द्यायची नाही असे त्याने ठरवले. 1-2दा अमरने वर्गणी द्यायला नकार दिल्यावर गुंडांनी त्याच्या मुस्कटात मारल्या किंवा त्याचे कपडे फाडले, त्याला धक्काबुक्की केली, सगळ्यांसमोर त्याचा पाण उतारा केला. अशावेळी अजित मध्ये पडून अमरला वाचवत असे. अजितला वादावादी, मारामारी अजिबात आवडत नसे. त्यामुळे भावाने अशा प्रकारे विरोध करणे त्याला मान्य नव्हते. शांतपणे जगण्यासाठी थोडे पैसे द्यायला काय हरकत आहे? आपण कशाला मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची? तो अमरला विचारायचा. पण अमर त्याचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अजित दुकानात नसला की तो खंडणी गोळा करणाऱ्या गुंडांशी 2 हात करत असे. हे गुंड वेगवेगळ्या टोळ्यांचे होते आणि त्याच्याखेरीज इतर कोणीही त्यांना विरोध करत नव्हते हे त्याच्या लक्षात आले. त्याने पोलिसांची मदत घेण्याचा देखील प्रयत्न केला. पोलिसांनी पोत्या टोळीच्या गुंडांवर कारवाई केली, पण गवळी टोळीकडे पूर्ण दुर्लक्ष केले, कारण त्यांना गवळी टोळीकडून घसघशीत हप्ता मिळत असे. मुंबई पोलिसात भ्रष्टाचार आणि अन्याय यांची परंपराच होती. त्यानुसार त्यांनी गुन्हेगाराऐवजी अन्यायाचा बळी ठरलेल्या अमरवरच दंडुका उगारायला सुरुवात केली. लवकरच अमरवर सारखे पोलीस चौकीचे खेटे घालण्याची वेळ आली, कारण पोलीस कोणत्या ना कोणत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्याला चौकीत बोलावून घेत. पुढे या चौकशींची जागा त्याच्यावरच्या खोट्या खटल्याने घेतली. तो आत गेला की पोलीस अजितला आणि अश्विनला त्रास देत असत. शेवटी अमरने हे सगळे एकदाचे संपून टाकण्याचा निर्णय घेतला. दबून राहण्याचा त्याचा स्वभावच नव्हता. त्याने अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा आणि हात उचलण्याचा निर्णय घेतला. शत्रूचे 2 हात करावे लागले तरी चालेल, पण या अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा त्याचा निर्धार पक्का झाला होता. लोकांना लोबाडणारे हे लोक काही साधुसंत नव्हते, तर 4 चौघांसारखेच होते. किंबहुना 4 चौघांपेक्षा त्यांच्यात अधिक वैगुण्य होती असे अमरला वाटत असे. अमरने आधी टोळ्यांविरुद्ध लढण्यासाठी इतरांचा पाठिंबा मिळेल का ते पाहिले. 1982 साली डॉक्टर दत्ता सामंत यांच्या गिरणी संपात त्यांनी वापरलेले कामगारांच्या घामाचा पैसा असे वगैरे शब्द वापरून एखाद्या कामगार नेत्याप्रमाणे त्याने इतरांना आवाहन केले. ज्या दिवशी अमरने त्या गुंडांवर चॉपरचा वार केला त्या दिवशी अजितने पोत्याच्या गुंडांना बाजारात फिरताना पाहिले होते. त्यामुळे त्याने अमरला काहीतरी कामासाठी बाहेर पाठवून दिले. अजितच्या मनात काय आहे याचा अमरला पत्ता नसल्याने अमरही निमूटपणे अजितने सांगितलेले काम करायला निघून गेला. पण तो परत आला तेव्हा गुंड अजितला बडवत होते. ते त्याच्याकडे अमरची चौकशी करत होते. इतर भाजीवाले घाबरून उभे होते. कुणाचीच त्या भांडणात पडण्याची हिंमत नव्हती. पण अमरने मात्र त्यांच्याशी 2 हात केले. त्या दिवसापासून अमर सगळ्यांच्या नजरेत आला. घरी गेल्यावर वडिलांनी अमरला काठीने बदलून काढले. शेवटी अजितने मध्ये पडून त्यांना थांबवले. तिकडे बाजारात अमरचे गाजरासारखे तुकडे करीन हे वाक्य इतर भाजीवाल्यांमध्ये भलते लोकप्रिय झाले. बाजारातील काही तरुण मुले त्याच्या हाकेला उभी राहू लागली. अमरला फक्त गवळी आणि पोत्याच्या टोळ्यांना धडा शिकवायचा होता, पण इथे चक्क त्याच्यामागे फौजच उभी राहिली. लवकरच आपल्या विरुद्ध तरुण मुलांची फौज उभी राहील याचा गवळी आणि पोत्यालाही बरोबर अंदाज आला होता. अमरला सहजासहजी सोडून दिले तर आपले नाव खराब होईल अशी त्यांना भीती वाटत होती. त्यामुळे अमरवर काहीतरी कारवाई करणे त्यांना अपरिहार्य झाले. सगळ्यात धाकटा भाऊ अश्विनला पळवून नेऊन त्या बदल्यात अमरच्या शरणागतीची मागणी करण्याचा मार्ग पोत्याला बरा वाटला. त्यांना अमरला 4 चौघात मारून नमवायचे होते, म्हणजे मग इतरांवरही वचक बसला असता. अश्विनला पळवून पोलीस ठेवण्यात आले.
त्यावेळी तो फक्त 20 वर्षांचा होता. आपल्या भावाबरोबरच्या झगड्यात आपला वापर केला जात आहे हे त्याच्या लक्षात आले. अमर अजितदादाला मानायचा तर अश्विनसाठी अमर हा हिरो होता. अमरच्या शत्रूंना त्याच्यावर मात करण्याची संधी देता कामा नये असे अश्विनला वाटत होते. अमरने शरणागती पत्करण्याआधी आपणच काहीतरी केले पाहिजे असे अश्विनने ठरवले. गुंड अश्विनची चांगली काळजी घेत होते. त्याला पळवून नेताना त्यांनी त्याचे डोळे बांधले नाहीत की त्याचा छळही केला नाही. हे लोक आपल्याला काही त्रास देणार नाहीत तर फक्त आपल्याला वापरून घेत आहेत हे अश्विनच्या लक्षात आले. दुसऱ्या दिवशी पहाटे 4च्या सुमाराला अश्विनने पहिल्या मजल्यावरच्या त्या खोलीच्या एका छोट्या खिडकीतून जमिनीवर उडी मारली आणि तो पळून गेला. सुदैवाने कुणाच्या ते लक्षात आले नाही आणि तो नाहीसा झालेला सकाळपर्यंत कोणाला कळले देखील नाही. घरी सगळेजण काळजीत होते. घरात शेंडेफळ असल्याने अश्विन सगळ्यांचा अतिशय लाडका होता. त्याला सोडवण्यासाठी जोरदार तयारी चालू असताना तो सुखरूप घरी परत आला. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. अमरने देखील सुटकेचा निश्वास सोडला. त्याने परमेश्वराचे आभार मानले आणि त्या क्षणी एक निर्णय घेतला. त्याच्या शत्रूंनी त्याच्या घरच्यांना हात लावला होता. त्यांना तसेच वागू दिले तर कुटुंबाच्या पदरात दुःखाशिवाय काहीही पडणार नाही. त्यापेक्षा त्यांच्याशी सरळ 2 हात करण्याचे त्याने ठरवले. त्याने वडील आणि अजितशी चर्चा केली. विशेष म्हणजे ते दोघेही त्याच्याशी सहमत झाले. त्यांनी खूप दिवस छळ आणि अन्याय सहन केला होता. आता प्रत्युत्तर द्यायची वेळ आली होती. त्यांची मूकसंमती मिळाली. मात्र फक्त स्वसंरक्षणासाठीच ती मिळाली होती. सूड हे दुधारी शस्त्र आहे त्यांच्या लक्षात आले नाही. भक्ष आणि भक्षक यांच्यातील सीमारेषा अगदी धुसर आहेच हे त्यांना कळले नाही. हिंसेशिवाय स्वसंरक्षण अशक्य आहे. अमर नाईकने अनेक मुलांना बरोबर घेतले कारण कधी ना कधी पोत्या आणि गवळी टोळ्यांचा सामना करावाच लागणार होता. तो सुडाने पेटलेला होता. त्यांनी जे त्याच्या बाबतीत केले तेच त्याला त्यांच्या बाबतीत करायचे होते. त्यांची उपजीविका काढून घ्यायची, त्यांची संपत्ती काढून घ्यायची आणि त्यांचा कणाच मोडायचा असे त्याने ठरवले. त्यावेळी मटक्याचे अड्डे आणि दारूची बेकायदेशीर दुकाने जोरात होती. त्यात प्रचंड पैसा होता. त्यामुळे अमरने त्याचा पहिला मोर्चा तिकडे वळवला.